आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, एक बटाटा मी शिजवून घेतलेला आहे, साल काढून घेतलाय आणि गरम नाहीये, थंड आहे। ह्याला काय करूया, बारीक खिसणीने खिसून घेऊया। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 3 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। जिरे धने पावडर छोटा अर्धा चमचा, थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची कोथिंबीर। आता त्यात टाकायचे आपल्याला गव्हाचं पीठ। आता जेवढं लागेल तेवढंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे। 5 चमचे बघा मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। त्यात पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाहीये। जेवढं जो बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे ना, त्यातच जेवढं मळेल तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचे। तर त्यात थोडंसं एकदम आपल्याला पाणी टाकायचे आणि एकदम घट्टसर गोळा करून घ्यायचा। मस्त असं बघा मळून झालेलं आहे। एवढा गोळा घेतलाय बघा, तेवढ्या पिठाच्या ना 4 होतात एकदम मस्त। खाली घ्यायचं थोडंसं पीठ, तेल घेतलं तरी चालेल आणि लाटून घ्यायचं। पातळ लाटायचे, जास्त असं जाड पण लाटायचे नाहीत बघा। तवा गरम करत ठेवलाय बघा, त्याच्यावर आपण हे टाकून घेऊया। आता 1 मिनिटभर बघा मीडियम गॅस आहे, खालची साईड आपण पहिले भाजून घेऊया, मग पलटी करूया। पलटी करून घेऊया बघा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे। तेलावर सुद्धा बरं का चांगलं लाटता येतं। आता मी तर पीठ लावलं होतं, पण तुम्ही तेलावर थोडंसं तुपाचा म्हणा, थोडंसं बटरचा हात जरी लावला ना आणि लाटलं तरी पण चालू शकते। आता खालची साईड पण आपण चांगले भाजून घेऊया, पलटी करून घेऊया बघा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे।